वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। ताई, काय सांगाल, मुंबई काँग्रेस कशा पद्धतीने पालिका निवडणुकींसाठी तयारी करते? बिलकुल आमची तयारी त्या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक हप्त्याला आम्ही जसं प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतोय, लोकल लेवलला जे आहे ते आमचं कॅडर बेस आमची मीटिंग सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये जनमानसाच्या प्रत्येक प्रश्नावरती आम्ही आवाज उचलावा। कारण मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईकरांचे जे पैसे आहेत ते मोठ्या टेंडरच्या माध्यमातून काही व्यावसायिकांना देण्यासाठी ह्या 3 वर्षामध्ये ज्या तऱ्हेने षडयंत्र झालं, माझी अपेक्षा आहे की मी सातत्याने एक श्वेतपत्रिका मागते आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका काढावी आणि त्वरित याच्यावरती जे आहे ते ऍक्शन घेतले जावे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की महाविकास आघाडी ही मैदानात अनेक ठिकाणी आंदोलनांच्या स्वरूपातनं पाहायला मिळते। विविध स्तरावरती सीडब्ल्यूसीचे मेंबर सुद्धा एकमेकांशी संवाद साधतायत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर काही संवाद साधण्यासाठी राज्यामध्ये काही विशेष नियोजन केलं जाणार आहे? नक्कीच आमचा संवाद त्या ठिकाणी आहे। तुम्हाला माहिती आहे की मध्ये सुद्धा आमचे आदरणीय नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार आणि अमित पटेलजी जाऊन सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांना भेटले। आम्ही सातत्याने त्यांच्याशी संवादामध्ये आहोत। असं मला असं वाटतंय की काल परवा जो जनसुरक्षेचा संदर्भ विधेयकाच्या विरोधामध्ये जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये सुद्धा सर्व पक्षीचे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। सातत्याने मुंबईच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं आम्ही काम करत आहे आणि कुठल्याही तऱ्हेचे जे हे पसरवण्याचं काही लोक षडयंत्र करत आहेत की असं झालं तसं झालं, त्याला बळी न पडता आम्ही एकत्रपणे काम करत आहोत। पण येणाऱ्या काळामध्ये जो आघाडीचा निर्णय असेल तो आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ मंडळींकडून दिल्लीच्या मार्फत घेतला जाईल आणि जसा निर्णय घेतला जाईल त्यानुसार आम्ही जे आहे ते आघाडी करू। पण सर्वसाधारणपणे हे इलेक्शन जे आहे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि कार्यकर्त्यांना अपेक्षा की आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेऊ। मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आलेली आहे। मुंबईमध्ये कशा पद्धतीनं तुमचं बोलणं असेल की पुन्हा एकदा काँग्रेस एकला चलोरीची भूमिका घेणार? कारण नाशिकमध्ये तशा पद्धतीचे सुतोवाच स्वतः संजय राऊत यांनी केलेलं आहे। नाही, या संदर्भामध्ये ज्या वेळेला आमची चर्चा होईल तेव्हा आम्ही या संदर्भामध्ये बोलू। पण बिलकुल जसं मी मगाशी पण उत्तर देताना सांगितलं की इंडिया आघाडी बनवताना सुद्धा आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा महाविकास आघाडी बनवताना सरकार बनताना सुद्धा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम आमच्यासाठी संविधान सर्वोपरी आहे। सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे। संविधानाला हातात घेऊन, कायद्याला हातात घेऊन त्या ठिकाणी कारवाई करणं हे आम्ही मानत नाही आणि आम्ही असं म्हणतो की संविधानाच्या आयुधाचा वापर हा लोकांच्या हितासाठी व्हायला पाहिजे आणि त्यामुळे संविधानाच्या विरोधात कोणाची भूमिका असेल त्याबरोबर आम्ही जाणार नाही। परंतु जे संविधानाच्या बरोबर असतील, ज्यांना लोकांना एकत्र घेऊन जायची भूमिका असेल त्यांच्यावर आम्ही विचार करू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो दिल्लीला होईल आणि ज्यावेळी दिल्लीला हा निर्णय होईल तेव्हा तुमच्याकडे येऊन आम्ही सांगू। गेल्या काही दिवसांमध्ये कुपर रुग्णालय असेल किंवा मुंबईतले अनेक टेंडर्सच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आवाज उठवता आहात। मुंबई काँग्रेस म्हणून या सगळ्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत तुम्ही आग्रहाची भूमिका घेणार आहात? मगाशीच फिगर आणले की बाबा जवळपास 4,26,00,000 रुपये खर्च केले मुंबई महानगरपालिकेने आणि त्यांनी संख्या दिली की 1,85,270 त्यांनी उंदीर मारली। जेव्हा की आमचे मंत्री महोदय सांगतायत की जेव्हा 2.5 लाख जे आहे ते उंदीर या मागील वर्षभरात बीएमसीने जे आहे ते मारलेले आहेत। परंतु आपण बघतो की कुपर हॉस्पिटलमध्ये जर परिस्थिती बघितलं तर रुग्णांना त्या ठिकाणी चावण्याचं त्या ठिकाणी उंदरांनी काम केलेलं आहे। या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचं उदाहरण आता एक प्रकरण तुम्हाला आजच आम्ही सांगितलेलं आहे, त्याच्या पाईपलाईन संदर्भामध्ये आणि फॅब्रिकेशन संदर्भामध्ये कसं टेंडर काही लोकांनाच मिळेल यासाठी टेंडरच्या कंडिशन बदलल्या जातात, त्याची अमाउंट बदलली जाते की जेणेकरून त्यांना जास्तीचा फायदा होईल आणि ह्याची सगळे नुकसान भरपाई जी आहे ते मुंबईकरांना करावी लागते। कारण शेवटी हा सगळा पैसा मुंबईकरांच्या टॅक्समधून आलेला आहे। दिवसेंदिवस मुंबईकरांचे टॅक्स वाढवण्याचं काम झाले। आता झोपडपट्टीला आपण मधल्या काळात सांगितलं की बाबा कचऱ्याचा टॅक्स लावणार, पाण्याचा टॅक्स लावणार, तुम्ही सगळ्या माणसांना टॅक्स लावताय, तुम्ही बाकीच्या ठिकाणी टॅक्स वाढवताय, परंतु याचा फायदा मुंबईकरांना कुठे होतोय? याचा फायदा तर या टेंडरवाल्या मंडळींना होतोय आणि याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असा आमचा आरोप आहे। एल्फिस्टनचा ब्रिज बंद केला जातो। यापूर्वी धारावीतला सुद्धा आपण जो सायन ब्रिज होता तो बंद केलेला, रोल परेलचा डिलाईल ब्रिज बनायला अनेक वर्षांचा अवधी होता। कसं बघताय? मुंबईकरांचं जीवन खरं तर तुम्ही बघाल ना तर असं पूर्णपणे जे आहे ते अस्थिर करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही जर बघाल, तुम्ही 2-3 ब्रिजचा उल्लेख केला, लोअर परेलचा ब्रिज, तुम्ही सायनचा ब्रिज, आज ट्रॅफिकची अवस्था संध्याकाळच्या वेळेला काय सगळीकडे डायव्हर्जन करून ठेवलेले। एक तर ऑलरेडी मेट्रोचं काम चालू आहे, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। अशा वेळेला मुंबईकरांना संध्याकाळच्या वेळेला नॉर्थ साईडला जायचं असेल आणि सकाळी साऊथ साईडला यायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की 3-3, 4-4 तास म्हणजे लिटरली त्या दिवशी मी स्वतः 3-3, 4-4 तास म्हणजे माणसांना इतका म्हणजे त्रास मुंबईमध्ये होतोय ज्याचं कारण आणि ज्याचं खरंच कारण जर कोण असेल तर इथलं आता असलेलं राज्य सरकार आणि त्या ठिकाणी असलेले मुंबई महानगरपालिकेचं नियोजन शून्य कारभार। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे। खरं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनण्यासाठी एवढं मोठं टेंडर झालं पण त्याचे कामच सुरू झालेले नाही आहेत, काही कामं ब्लॅकलिस्टच्या माध्यमातून अडकलेली आहेत आणि हे सगळे टेंडर देण्याचं काम कोणाच्या काळात झालं। त्यामुळे मला असं वाटतंय की संपूर्ण प्रकरणाची एकदा चौकशी व्हायला पाहिजे आणि मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद आमच्या संवाद साधल्याबद्दल। व्हिडिओ रमेश भट सह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।